महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं गृहस्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे। कारण केंद्र सरकारनं यावर्षी 30 लाख घरं राज्याला उपलब्ध करून दिली आहेत। या माध्यमातून ग्रामीण भागात 80,000 कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल। त्यामुळे कोणतीही व्यक्ती बेघर राहणार नाही, सर्वांना घरं मिळावीत ही भूमिका आणि निर्णय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार घेतली होती। तेच निर्णय आता सत्यात उतरताना दिसत आहेत। महाराष्ट्र शासनाने गेल्याच महिन्यात राज्याचं गृहनिर्माण धोरण प्रसिद्ध केलं होतं। या धोरणानुसार 2025 ते 2030 या काळात 35 लाख घरं बांधली जाणार आहेत। तर केंद्र सरकारनेही प्रत्येकाला घर देण्याच्या प्रयत्नांना मोठा हातभार लावण्याचं ठरवलंय। यातून ग्रामीण भागात अनुसूचित जाती आणि जमातींमधील नोंदीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला यावर्षी प्राधान्याने घर देण्यात येईल। तसंच आर्थिक मागास अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनाही घरं मिळतील। 2011 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात बेघर असलेल्यांना घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली। राज्याचं उद्दिष्ट यात अत्यंत कमी होतं। 2017 मध्ये हे उद्दिष्ट पुरेसं नसल्यानं अधिक उद्दिष्ट मंजूर करण्याची विनंती महायुती सरकारनं केंद्र सरकारकडे केली होती। त्यानंतर आलेल्या आवास प्लस योजनेत नोंदणीची सुविधा केंद्रानं दिल्यानं राज्य सरकारकडून 30 लाख बेघरांची नोंद करण्यात आली। याचा विचार करून पहिल्या टप्प्याची घरं पूर्ण करत असताना केंद्रानं 20 लाख घरकुलांना मंजुरी दिली। त्यापैकी 10 लाख घरांचा पहिला हप्ता ग्राम विकास विभागानं जमा केलाय। आता नव्यानं 10 लाख घरकुलांचं पत्र मिळाल्यानं जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी घरकुलाशिवाय राहणार नाही। शिवाय अजून कोणी सुटला असल्यास नव्यानं सर्वेक्षण देखील सरकारच्या वतीनं केलं जाणार आहे। घरासोबत इतर मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यासाठी महायुती सरकार वेगानं काम करतंय। यामुळे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना हक्काचं घर मिळावं हे पाहिलेलं स्वप्न लवकरच साकार होईल।